मित्रांनो, तर आता आपला मस्त सुंदर असं दर्शन झालेलं आहे देवीचा. तर मी तुम्हाला बाहेरून बोललो होतो 4 धामचा पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला मी आधी ते 2 धाम सांगितले, बद्रीनाथ आणि यमुनोत्री. आणि यो बघा केदारनाथ, किती सुंदर असं वाटतंय केदारनाथ. आणि यो बघा गंगोत्री, किती भारी सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण इथपर्यंत लास्टपर्यंत देवींचे फोटो आहेत. फुल सुंदर डेकोरेशन. आपल्याला लय पटलं भाई, लय. तुम्हाला पण पटलं असेल नक्की कमेंट करून सांगा. बघा वरतून पूर्ण आज गर्दी पण खूप कमी आहे. बघा दिघे साहेबांची मूर्ती लावली इथे. तर फोटो घेतो आम्ही, नंतर भेटूया. मस्त सुंदर असं दर्शन झालेलं आपल्या पोरांचा. भाई लोक कैसा लगेच दर्शन झाला? बोला अंबे माते की. चला आता आपण निघूया, फोटो भेटो काढू, परत भेटूया आपण. नमस्कार मित्रांनो, कसे आहे? बरे आहे ना? बरेच पाहिजे. मी तुमचा आर्यन. जय आगरी जय कोहली. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर आता रात्रीचे वाजलेले आहेत. किती वाजलं भाई? 2 वाजलेले आहेत रात्रीचे. तर आम्ही आता चाललो आहे ठाण्याला देवीचे दर्शन करायला. हर्ष भाई आपल्यासोबत आणि बाकीचे दीपक आहे, दीपकच्यासोबत शुभम आहे, सुदेशदा आहे, सुदेशदाच्या सोबत सचिनदा आहे. आता आम्ही चाललो आहे बाईकनी सगळी ठाण्याला. सगळी पोरं आहेत आपली. दीपक मास्क कला घेतलं भाई? हो. चला आता आपण आधी सानपाड्याच्या पेट्रोल पंपवर जाणार आहे पेट्रोल टाकायला. तिथून मग डायरेक्ट ठाण्याला रवाना डायरेक्ट. काय मित्रांनो, तर आता आपण डायरेक्ट थांबलेलो आहे पेट्रोल टाकायला सानपाड्याला. दीपक भाईनी 6000चं पेट्रोल टाकलंय. 600 सॉरी. आता आम्ही पण पेट्रोल टाकतो, नंतर आम्ही डायरेक्ट रवाना होतो. सुदेशदा आहे, सगळी गँग आहे आपली. भाई काय बोलता? आज आपण देवीच्या दर्शनाला चाललोय. नीट जाऊ दे, सुखरू घेऊ दे. काय हे भाई डाल 200 का डाल, जाके आएगा ना 200 रुपये में ठाणे से. त्याचाच आहे ना पेट्रोल, तुला अंदाज सांगेल. एक खोल चला. ए हर्ष, मित्रांनो, तर आता आपण फायनली पोचलेलो आहे टेंबी नाक्यावरची दिघे साहेबांची देवी. बाहेरचा डेकोरेशन बघा मित्रांनो, किती भारी केलेलं आहे. किती सुंदर असा केलेला आहे. फुल आपल्याला तर लय पटला. आज गर्दी पण नाही, मस्त चांगला दर्शन होतात. लवकर कडक केले फुल. 4 धाम आता कसे समजला? हां, फर्स्ट, सेकंड, थर्ड, हां, 4 धाम वायलो. चला आता आतमध्ये दर्शन घेऊया. फुल कडक केलेलं, आपल्याला लय पटला. बघा ना भाई, कडक काय केले बघ ना भाई, किती हाईट आहे ते मित्रांनो. बघा तुम्हीच, आपल्याला लय पटला. आता फर्स्ट टाईम आम्ही आले तर लय गर्दी कमी आहे. मस्त दर्शन होईल आज लवकरच. देवी पण मला किती सुंदर दिसते. चला आता आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया दर्शन घ्यायला. मित्रांनो, आपण आलेलो आतमध्ये. बघा दिघे साहेबांची मूर्ती आहे, सुंदर केलेली आहे. मावली बघा, फुल भारी कडक. डेकोरेशन बघा मित्रांनो. डेकोरेशन पाहिजे तर असा कडक. सगळी पोरं आपली फोटो काढायला लागलेले. थांब, पडतं कला, थांब. चला आता आपण जाऊया, दर्शन घेऊया थोडं देवीचा.
नंतर आपण परत भेटूया. हे बघा मित्रांनो, हे चल आतमध्ये बघ किती भारी वाटते. हे बघा तुम्हाला सगळं दाखवतो मी, थांबा. मित्रांनो बघा, 4 धाम, एक बद्रीनाथ आहे. यो दुसरा धाम आहे यमुनोत्री. सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत एक एक करून. देवीचा फोटो आहे तिथे, एक धाम आहे तिसरा, आणि चौथा तो एक तिथे आहे. गर्दी खूप कमी आहे मित्रांनो, खूप. डेकोरेशन बघा मित्रांनो, काय सुंदर असं केलेलं आहे. तर आता आपला मस्त सुंदर असं दर्शन झालेलं आहे देवीचा. तर मी तुम्हाला बाहेरून बोललो होतो 4 धामचा पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला मी आधी ते 2 धाम सांगितले, बद्रीनाथ आणि यमुनोत्री. आणि यो बघा केदारनाथ, किती सुंदर असं वाटतंय केदारनाथ. आणि हो बघा गंगोत्री, किती भारी सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण इथपर्यंत लास्टपर्यंत देवींचे फोटो आहेत. फुल सुंदर डेकोरेशन. आपल्याला लय पटला भाई, लय. तुम्हाला पण पटला असेल नक्की कमेंट करून सांगा. बघा वरतून पूर्ण आज गर्दी पण खूप कमी आहे. बघा दिघे साहेबांची मूर्ती लावली इथे. तर फोटो घेतो आम्ही, नंतर भेटूया. मस्त सुंदर असं दर्शन झालेलं आपल्या पोरांचा. भाई लोक कैसा लगेच दर्शन झाला? बोला अंबे माते की. चला आता आपण निघूया, फोटो काढू, परत भेटूया आपण. मित्रांनो खूप भारी दर्शन झाला. काय दीपक, पहिल्यांदा लवकर दर्शन झालं? लवकर, गर्दी पण नव्हती. खूप भारी दर्शन झालेलं आहे. आता चपला वगैरे घालूया. आता मी थोडं बाहेर पण फोटो काढतो. डेकोरेशन आपल्याला मित्रांनो खरं बघायला गेलं तर यो लय पटला. वरचा लय कडक केला आहे. किती आधीपासून केला असेल तर तुम्हीच बघा आता किती भारी केला आहे. शंकर महादेवाची मूर्ती आहे वरती, बाकीचे इथे सगळे बाबा आहेत. कडक केला 4 धाम. चला भेटू आपण नंतर. मित्रांनो तर आता आपण डायरेक्ट आलेलो आहे दिघे साहेबांच्या मूर्तीच्या इथे. बघा किती भारी. आता मी तुम्हाला त्यांचा आश्रम दाखवतो. हर्षवेल लेपला दाखव. तर चालू भेटेल का नाही पण दाखव. बघा मित्रांनो दिघे साहेबांचा आश्रम किती सुंदर आहे. मित्रांनो तर आता आपण मस्त दर्शन वगैरे घेऊन निघलेलो डायरेक्ट घरी जायला. तुम्ही तर बघितलंच असेल, खूप सुंदर असं दर्शन झाला आणि लय कमी टायमामध्ये दर्शन झाला. म्हणजे लय लवकर, जास्तीत जास्त 5 मिनटं बी नाही, ते बी कम जास्त झाले. लय लवकर दर्शन झाला. हरशी आपल्या जवळ मागे. आता आपण चाललो डायरेक्ट घरी. तर आता काय बोलू मित्रांनो डेकोरेशनबद्दल, तुम्हीच कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन. फुल कडक डेकोरेशन केलं. 4 धाम बनवलं, कडक. रिस्पेक्ट आहे, फुल रिस्पेक्ट. दिघे साहेबांची देव आहे शेवटी, काय बोलू नाही शकत नाही. नाद आहे का. आमची पोरं चालले आहेत फुल. चला आता डायरेक्ट आपण घरी जाऊया. मित्रांनो सिग्नल लागलाय. हे बघा ब्रिजचा तुकडा किती मोठा आहे बघा. भाई टन बघ त्याचा टन. कॉलम त्यांनी घरांची वरून नेले खरंच. कसं नाही बघ त्याचा बाई, त्याचा जजमेंट बघ किती भारी आहे. मित्रांनो मानला किती मोठा आहे बघा तो. हे बघा आता परत मागं घेतो. जजमेंट बघ भाई, त्याचा जजमेंट किती मोठा पिल्लर आहे बघा तो. ते बघ आहे का नाद आहे. जास्त असलेले 50 बी नाद नाही भाई, नाद नाही. कडक. मित्रांनो तुम्ही ते बघितला ना तो कंटेनर, किती टायर होते माहिती झाला? 106 टायर होते पूर्ण. 106 आणि 360 ते टायर पण फिरत होते. विचार करा 106 टायर मेंटेनन्स किती येत असेल त्याला. चला आता फोन ठेवतो, पाऊस आला तुफान. भेटूया नंतर. आता नाश्ता करायला चाललं वाटतं. भेटूया.
मित्रांनो, तर आता आपण फायनली थांबलेलो आहे. पाऊस आलेलाच आहे, तर आम्ही डायरेक्ट थांबलो आहे बस स्टॉपवर. सगळी पोरं आमची थांबलेली आहेत. चला आता आपण नंतर भेटूया. खूप पाऊस पडतोय. दीपक रॉयल एनफील्ड घेऊन आलाय. दीपक कधी खर्च जाते पेट्रोलला? ठाण्यावरच्या 1000ला. हे भाई तू काहीतरी बोल, 2 शब्द बोल तू. उपास आहे. जर माझी गाडी असते ना मी परफेक्ट आणतो त्याच्यात मी ती गाडी घेऊन येतो. मग 150 मध्ये भाई 150 का पेट्रोल लागते मला. अंदाजे 800-900 का लागतं रे का ना अंदाजे आधा. चला नंतर भेटूया. किती लागत असेल तू सांग. चल 350. नाही नाही मला नाही वाटत. चला पाऊस गेला, आता आपण निघूया. नाही चल जाऊ चल जाऊ. नको चल. पोरं बघू आता थांब बोलतात. निघूया आपण नंतर भेटूया. मित्रांनो, तर आता आपण डायरेक्ट थांबलो नाश्ता करायला वाशीला स्टेशनच्या समोर. इथे मेंदूवडा आहे, इथे पोहा आहे. तुम्ही केली आहे उपमा. चल का बाय का बघू रे काय चल आता खाऊया, नंतर भेटूया. आपण थोडा टेस्ट करूया. मित्रांनो, तर आता आपण आलेलो डायरेक्ट घरी. तर ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय बाय.